च्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या तर्फे मी मनपूर्वक स्वागत करतो। पत्रकार परिषदेला कोण उपस्थित आहेत हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल नक्की मला काय तुम्हाला सांगायचं आहे। भाजप आणि शिवसेना आणि ना भाजप आणि शिवसेना ही युती आहे आणि युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय। काही गैरसमजामधनं जे काही अपक्ष फॉर्म भरलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये इथं BJPच्या OBCच्या अध्यक्षा रुमणे मॅडम इथे उपस्थित आहेत, विभव उपस्थित आहे, बेग मॅडम ज्या अपक्ष उभे होत्या त्यांनी देखील फॉर्म आता मागे घ्यायचं ठरवलेलं आहे। श्रेया शिंदे ज्या अपक्ष होत्या त्यांनी देखील फॉर्म मागे घ्यायचं ठरवलेलं आहे। शुभम साळुंकेनं फॉर्म मागे घ्यायचं ठरवलेलं आहे। त्याच्यानंतर असे अनेक अजून 3-4 लोक त्याच्यामध्ये फॉर्म मागे घेतील। पण मी आज भाजपाच्या कार्यालयामध्ये एवढ्यासाठीच पत्रकार परिषद घेतली। मी मगाशी जे उल्लेख केला की काही गैरसमजामधनं अपक्ष फॉर्म भरला जातो। तर काल मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः पटवर्धन साहेब आणि संतोष पावरी साहेब अशी एक चर्चा होऊन संतोष पावरी साहेबांच्या घरी रुमणे मॅडम अमेय अशी आमची सगळ्यांची चर्चा झाली। मी पालकमंत्री या नात्यानं मॅडमना विनंती केली की आपण युतीमध्ये आहोत। चव्हाण साहेबांची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर अगदी सन्मानानं माननीय रुमणे मॅडमनी ही उमेदवारी मागे घ्यायचा निर्णय घेतला आहे। त्याबद्दल त्यांचं मी कौतुक देखील करतो आणि मनापासून आभार देखील मानतो। आणि हे करत असताना जे महत्त्वाचे 2 मुद्दे त्यांनी माझ्यासमोर ठेवले ते विकासाचे होते आणि ज्या पद्धतीनं मान सन्मानामध्ये फॉर्म भरलेला होता त्या लोकांशी आम्ही सगळ्यांनी चर्चा करावी अशा पद्धतीची त्यांची विनंती होती। आणि त्या पत्रकार परिषद संपल्यानंतर मी स्वतः त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की नगरसेवक निवडून आलेले आणि नगरसेवक स्वीकृत हे आपल्याकडे 2 प्रकार आहेत। तर त्या प्रकारामध्ये 3 स्वीकृत नगरसेवक जे आहेत त्यातले 2 हे शिवसेनेला मिळालेले आहेत आणि 1 भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे। तर आत्ताच माननीय रवींद्र चव्हाण साहेबांशी दीपक पटवर्धन साहेबांनी चर्चा केली ती त्यांच्या म्हणजे तुम्हाला ब्रीफिंग करताना सांगतीलच। आणि रुमणे मॅडम ह्या जिल्ह्याच्या OBCच्या अध्यक्षा असल्यामुळं भारतीय जनता पार्टीमार्फत स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची शिफारस करावी अशा पद्धतीचे आदेश हे भाजपाच्या कार्यकारिणीला आलेले आहेत। आणि म्हणून त्यांची इच्छा हीच होती की मला कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठंतरी सन्मानाचं पद आवश्यक असतं, लोकांमध्ये जाण्याचं पद आवश्यक असतं। तर ते भारतीय जनता पार्टीनं जे जाहीर केलं आहे त्याला आमचा शिवसेना म्हणून 100% पाठिंबा आहे। आमची कुठेही त्याच्यामध्ये अडचण नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे विभव पटवर्धन इथं बसलेले आहेत। आज सकाळी मी देखील त्यांच्या घरी नाश्त्याला गेलो होतो आणि नाश्ता करता करता विभवला विनंती केली की तू देखील भारतीय जनता पार्टीचा आहेस, अनेक दिवस तू काम करतो, त्याच्यामुळे भविष्यात तुझ्यावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी जशी भारतीय जनता पक्षाची आहे तशी युतीतला एक सहकारी म्हणून माझी देखील आहे। आणि म्हणून राजेंद्र तोडणकर आणि विभव यांच्या सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर आज विभवनं देखील भारतीय जनता पक्षाचा मान राखत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तिसरा विषय बेग मॅडमचा जो आहे त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली। कामना बेग त्यांनी देखील हा निर्णय घेतला आहे। स्वप्नील तर इथं आला आहे वाटतं, स्वप्नील शिंदे इथं उपस्थित आहे, त्याच्या पत्नीचा सोप्या, त्याला आपण सोप्या म्हणतो सोप्या भाषेत। तर त्यानं देखील माझ्या शब्दाला मान देऊन त्याच्या पत्नीचा फॉर्म मागं घेतला आहे, त्याचे देखील मी आभार मानतो। तुमच्या एक लक्षात आलं असेल की हे फॉर्म मागं घेतल्यानंतर बऱ्यापैकी अनेक नगरसेवक हे बिनविरोध झाल्यामध्ये जमा आहेत। फक्त मी त्याचा उल्लेख करत नाही की जे उमेदवार त्यांच्यासमोर आता उभे आहेत ते योग्य आहेत की अयोग्य आहेत त्याच्याशी राजकीय माझा काही संबंध नाही। पण रत्नागिरी शहराच्या अपक्ष उमेदवारांनी जो आमच्या सगळ्यांवर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। या पत्रकार परिषदेनंतर देखील काही अचानक अजून विड्रॉ होण्याची शक्यता आहे ते देखील होतील आणि ओव्हरऑल असं चित्र दिसतं आहे की आम्ही 2/3 मेजॉरिटीनं रत्नागिरी नगरपालिकेच्या सत्तेमध्ये येऊ आणि नगराध्यक्ष फार मोठ्या मताधिक्यानं जिंकेल असं 2-3 दिवसातलं वातावरण।
निलेश आखाडेंशी मी चर्चा करणार आहे. निलेश आखाडेंशी पटवर्धन साहेब देखील चर्चा करत आहेत. भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी देखील चर्चा करत आहेत. त्याच्यामध्ये देखील आम्हाला यश येईल. परंतु जे यश आलं आहे ते आपल्याला कळवावं यासाठी पत्रकार परिषद आहे. सर, अजून असं कुठला वॉर्ड वाटतो की तिथे अपक्ष किंवा कोणी मागे घ्यावं? असं सांगून मागे घेण्यापेक्षा अचानक मागे घेण्यामध्ये जी मजा आहे सांगून घेण्यामध्ये नाही ना. फक्त नाही, याच्यामध्ये फक्त ही प्रेस कॉन्फरन्स मी वैयक्तिक का घेतली तर चर्चा सुरू होते ताबडतोब की फॉर्म मागं का गेला, फॉर्म कशासाठी गेला. तर मला असं वाटतं की रुमडे मॅडम आहेत, तिथे विभव आहे, आमचे सोपे आहे, त्यांना असं काही वेगळ्या गोष्टी करून फॉर्म मागं घ्यायची गरज नाही. त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःचा राजकारणाचा आवाक आहे. त्याच्यामुळे त्यांनी मान सन्मानानंच या उमेदवारा मागे घेतलेल्या आहेत आणि आम्हाला सगळ्यांना मान दिलेला आहे. एकंदरीत 3-4 दिवसाच्या प्रचारानंतर माहिती एकंदरीत एवढं लोकांचा प्रतिसाद वडावडा मिळतो, त्याचं काय नेमकं कारण आपल्याला? याचं कारण रत्नागिरी शहरातल्या लोकांचा युतीवर असलेला विश्वास, दुसरं काय कारण असू. कारण ज्या पद्धतीनं समोरचे वातावरण तयार करत आहेत, समोरचे ज्या पद्धतीनं टीका करत आहेत, त्याचा फायदा आम्हाला होतो. की आपल्याला आठवत असेल, मी अनेक वेळा माझ्या प्रतिस्पर्ध्यांना सांगितलेलं आहे की जेवढी उदय सामंतवर येऊन तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये टीका कराल किंवा मला विरोध कराल, तेवढा माझ्या मतदारसंघातला मतदार मला आशीर्वाद देण्यासाठी पेटून उठतो. त्याचं हे प्रतीक आहे. जिल्ह्यामध्ये सध्याची परिस्थिती काय? कारण जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीनं काही ठिकाणी बंडखोरी झालेली पाहायला त्या दृष्टीनं चिपळूणचा निर्णय नाही, जिल्ह्यामध्ये राजापूरपासून जर सुरू केलं तर राजापुराचा नगराध्यक्ष हा शिवसेना पक्षाचा आम्ही लढतो आहे युती म्हणून. लांजामध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतो आहे, रत्नागिरीमध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतो आहे, चिपळूणमध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतो आहे आणि खेडमध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतो आहे महायुती म्हणून. देवरुखमध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष लढतो आहे आणि गुहागरमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लढतो आहे. 7 पैकी 5 ठिकाणी शिवसेना आणि 2 ठिकाणी भाजप अशी युती आमची झालेली आहे. चिपळूणमध्ये मला सध्या अजून कळत नाही की नक्की काय झालेलं आहे. ते 3 नंतर कळेल की नक्की चिपळूणची वस्तुस्थिती काय आहे. पण नक्की भाजपा आणि शिवसेना यांच्यातला जो संवाद आहे, यांच्यातला जो एकत्रपणा आहे तो अतिशय चांगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीतल्या काही शंका ज्या आहेत त्या 3 वाजेपर्यंत पूर्ण होतील आणि तिथं देखील महायुती होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील